नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे पौष्टिक सुरणाची भाजी। सुरण हा खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी भाजी आहे, जी कंदमूळ म्हणून तिला ओळखली जाते। तर ही भाजी मी आज करणार आहे। तर सुरण आपल्याला बाजारात कुठेही सहज उपलब्ध होतो, अगदी 12ही महिने मिळतो सुरण। तर सुरण हा अशा पद्धतीने ह्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला कापून घ्यायचं आहे, बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। तर हा मी अशा पद्धतीने साल काढून घेतलेला आहे सुरणाच्या, आणि आता मी ह्याला बारीक बारीक फोडीमध्ये कट करणार आहे। खूप आरोग्यदायी अशी ही भाजी आहे सुरणाची। सुरणाचे कापसुद्धा करतात, कटलेट करतात, म्हणजे बरेच पदार्थ ह्या सुरणापासून होतात। आज मी भाजी करणार आहे। तर हे असे सुरणाचे बारीक बारीक फोडी किंवा बारीक बारीक पीस असे मी करून घेणार आहे। खूप कोवळा सुरण आहे आणि 12ही महिने सुरण मिळतो, मुंबईत तर नक्कीच मिळतो 12ही महिने। तर हा अशा पद्धतीने मी बारीक असे पीस करून घेते चौकोनी। आणि हा सुरण मी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बारीक फोडी करून घेतल्यानंतर मी आता स्वच्छ धुवून घेते, म्हणजे चिकटपणा वगैरे असेल तर निघून जाईल। आणि आपण प्रत्येक भाजी धुवून घेतोच त्याप्रमाणे। तर हा मी आता धुवून घेतलेला सुरण कुकरमध्ये फक्त एक शिट्टी काढून घेणार आहे, आणि ह्याच्यात फक्त मी पाणी टाकणार आहे, अगदी थोडंसं, दुसरं काहीच नाही, नुसतं पाणी टाकून एक शिट्टी काढून घेणार आहे। जास्त नाही काढायचं, शिजवायचा कुकर शिट्टी नाही, म्हणजे कुकरला जास्त शिजवायचा नाही सुरण, कारण आपल्याला नंतर तो फोडणी वगैरे करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि ह्यातलं पाणी गाळून घेणार आहे, पाणी घ्यायचं नाही। तर हे पाणी गाळून मी आता सुरण घेते आणि फक्त एकच शिट्टी केली आहे आणि आता फोडणीची तयारी करते। तर एक शिट्टी काढल्यामुळे जास्त शिजत नाही, तो अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। तर आता फोडणीसाठी मी तेल घातलं आहे आणि कांदा घेतलेला आहे, मी मीडियम कापलेला आहे, बारीकसुद्धा कापून घेऊ शकतो। कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने फोडणी करण्यासाठी आणि मसाले पूर्ण लागण्यासाठी आपण ते जास्त शिजवायचं नाही, एकच शिट्टी काढायची। नाही शिजवलं तरी चालेल, पण मी एक शिट्टी काढून घेतलं आहे। तर इथे कांदा मी परतवून घेतला आहे आणि आता त्यात मसाले घालणार आहे, म्हणजे मसाल्यात तो छान पुन्हा एकदा शिजवायचा आहे सुरण। तर इथे मी हिंग घातलं आहे फोडणीला, आणि आपण ज्या प्रमाणात भाजी करणार आहोत त्या प्रमाणात मसाले घालायचे आहेत। तर इथे मी पाव किलो सुरण घेतलेलं आहे आणि आता इथे मी हिंग घातलेला आहे फोडणीला आणि थोडीशी हळद घातली आहे, आणि सगळे मसाले छान असे फोडणीत घातल्यामुळे छान, म्हणजे भाजीला पूर्ण एक एक पीसला मसाले छान लागतील, भाजी खूप छान होते अशा पद्धतीने केली तर। तर इथे मी गरम मसाला घातला आहे, तुम्ही धणे जिरे पावडरसुद्धा घालू शकता, मी गरम मसाला घातला आहे। आणि तिखट म्हणाल तर माझा घरगुती मसाला मी घेतला आहे, तुम्ही मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता, म्हणजे तुमची जी पद्धत असेल रोजची भाजी बनवण्याची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर इथे मी गरम मसाला घातला आहे, इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं मसाले तेलामध्ये, तर म्हणजे ते छान भाजले जातात। आणि मी कोकम घेतलेला आहे सुरणाला, तुम्ही कोकमच्या बदली आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळसुद्धा घेऊ शकता, पण कोकम सगळ्यांकडे उपलब्ध असतात, नेहमी वापरतो आपण कोणत्या ना कोणत्या भाजीसाठी, जेवणासाठी। आणि ते चवीप्रमाणे थोडीशी साखर घेतली आहे चवीसाठी।
तर आता हे सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर आता मी हे सुरणाच्या ज्या फोडी आहेत त्या ह्या मसाल्यात मिक्स करते. तर तुम्ही मी इथे वाटण वगैरे घालणार आहे भाजीला, पण तुमच्याकडे जर भाजीला वाटण घालायची पद्धत नसेल तर तुम्ही वाटण न घालतासुद्धा ही भाजी करू शकता, किंवा शेंगदाण्याचं कूट घालून किंवा सुकं खोबरं घालूनसुद्धा, म्हणजे सुकं खोबऱ्याचं वाटण करूनसुद्धा करू शकता. पण प्रत्येकाची भाजीची पद्धत वेगळी असते, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण इथे मी वाटण ओल्या खोबऱ्याचं म्हणजे घालणार आहे, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. तर आता सध्या हे भाजी मिक्स झाल्यानंतर मी आता थोडंसं पाणी घालून भाजी वाफेवर शिजायला ठेवणार आहे. म्हणजे थोडंसं पाणी भाजीच्या ह्याच्यात आतमध्ये आणि थोडंसं झाकणावर पाणी ठेवून भाजी थोडीशी एखादा कड काढून घेणार आहे, उकळ काढून घेणार आहे. आणि नंतर मग मी वाटण करणार आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीरचं. तर आता बघा एक 2 वेळा, थोड्या वेळाने मी आता हे वाटण घातलेलं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीरचं. म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर नको असेल वाटण तर तुम्ही नुसती भाजीसुद्धा करू शकता, तशीही छान लागते. आणि ही इथे मी वाटण घातलं म्हणजे थोडं अशी ग्रेव्ही तयार होण्यासाठी. अजून जर तुम्हाला पातळ म्हणजे आमटीसारखी हवी असेल तरीसुद्धा ही तुम्ही करू शकता, जास्त वाटण घालून किंवा थोडंसं जास्त पाणी घालूनसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता आमटीसारखी. तरी मी इथे सुकी भाजी केलेली आहे, थोडीशी त्याच्यात ग्रेव्ही आहे. तर अशा पद्धतीची भाजी ही भाकरी चपातीबरोबर खूप छान लागते आणि खूप पौष्टिक असते ही भाजी. तर अशा पद्धतीने केल्यामुळे अजून चविष्ट लागते. कंदमूळ आहे हे सुरण, तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघू शकता आणि नक्कीच करून बघा मी तर म्हणेन. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.